शहरातील कैलासवासी लालाशेठ बेहानी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेची शैक्षणिक सहल जात असलेली बस राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात पलटी झाल्याने काही विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून ही घटना आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली। राहुरी शहरातील कैलासवासी लालाशेठ बेहानी विद्या मंदिर या शाळेची 2 दिवसांची शैक्षणिक सहल आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी गुजरात येथे जात होती। बसमध्ये 40 विद्यार्थी, 2 शिक्षिका, 2 शिक्षक व 1 चालक असे एकूण 45 जण होते। विद्या मंदिर शाळेतून बस निघाल्यावर राहुरीकडून कोल्हारकडे जात असताना दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान सदर बस चिंचोली फाटा परिसरातील द्वारका हॉटेलजवळ जात असताना पलटी होऊन अपघात झाला। यावेळी बसमधील रोहिणी गोरे राहणार बारागाव नांदूर व आदिती आघाव राहणार राहुरी या 10वीच्या वर्गातील 2 विद्यार्थी जखमी झाल्यात, तर इतर अनेक जण मुकामार लागून किरकोळ जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक व रुग्णवाहिका चालक सचिन ढसाळ व रवींद्र देवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थिनींना ताबडतोब राहुरी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती। या घटनेमुळे शाळा प्रशासनाने शाळेच्या इतर विद्यार्थ्यांच्या सर्वच सहली रद्द केल्याचं सांगितलं होतं। मात्र या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। माझी मुलगी कुमारी अक्षरा राहुरी ही विद्या मंदिर प्रसार शाळेमध्ये विद्यामंदिर शाळेमध्ये शिक्षण घेत आहे। या शाळेची शैक्षणिक सहल आज गुजरात या ठिकाणी दुपारी 3 वाजता दावडे पेठेमार्फत जमून निघाली। त्यानंतर 15 मिनिटात त्याच्या चिंचोली येथे गाडीचा ॲक्सिडेंट झाला। सदर गाडी पूर्णपणे खाली पडली, पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या गाडीला ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार गाडीने हिला कट मारला आणि त्याच्यामध्ये गाडी खाली गेली, पण ज्या ठिकाणी खाली गेली त्या ठिकाणी 2 फुटाची कपार होती। जो ड्रायव्हर चालवत होता गाडी त्याला ती कपार दिसली नाही का? आणि आज त्या गाडीमध्ये सर्व विद्यार्थी सुखरूप आहे, पण उद्या भविष्यात न सांगता काही झालं असतं त्याचं जबाबदारी कोणी घेतली असती। याच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे। आम्ही उद्या सर्व पालक लोक शाळेमध्ये जाणार आहोत आणि याची विचारपूस करणार आहोत।